टांगा लाले लाल त्याचा घोडा लाले लाल, टांगा लाले लाल त्याचा घोडा लाले लाल, चाबूक लाले लाल त्याचा लगाम लाले लाल. तसा ॲक्च्युली या कवितेचा आजच्या आपल्या या व्हिडिओशी काहीही संबंध नाही आहे. पण ही माझ्या लहानपणची कविता आहे. लिरिक्स मला खूप नीटसे आठवत नाहीत, पण एक 2-4 ओळी आठवत असतात. आणि जेव्हा केव्हा मी स्वतः लाल ड्रेस घालते किंवा इतर कोणी माझ्यासमोर ज्यावेळी लाल ड्रेस घालून येतं, त्यावेळेला मला अचानक ही कविता आठवते. आणि बिकॉज आज मी हा लाल ड्रेस घातलेला आहे, मला अचानक ती कविता आठवली. तर सुरुवात करूया आपण आजच्या माझ्या या व्हिडिओला. तर ॲज यू ऑल नो, माझं नाव आहे सुवर्णा, अर्बन पाटलीट सुवर्णा. आणि मी अर्बन पाटलीट सुवर्णा माझ्या या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते. या चॅनलवर आपण विविध विषयांवर गप्पा मारत असतो. अगदी किचनपासून ते फॅशनपर्यंत असे विविध विषय आपण इकडे चर्चेला आणत असतो. आणि आज मी तुमच्यासाठी जो विषय घेऊन आलेली आहे तो एक छोटीशी हेअरफॉलबद्दलची एक छोटीशी फॅक्ट आज मी तुम्हा लोकांसोबत शेअर करणार आहे, जी की आय एम शुअर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ऐकलेली नसेल. तुम्ही म्हणजे हेअरफॉलची ही जी फॅक्ट ॲक्च्युली मी जी तुम्हाला सांगणार आहे ती तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत नसेल. कसं आहे की स्ट्रेसमुळे हेअरफॉल होतो हे आपल्यापैकी 100% लोकांना माहिती आहे. ऑलमोस्ट 100% लोकांना माहिती आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का की स्ट्रेसमुळे होणारा जो हेअरफॉल असतो तो ॲक्च्युली स्ट्रेस आल्यानंतर 2.5 ते 3 महिन्यांनी होत असतो, तो लगेच होत नाही. आणि हे मी सांगत नाही आहे, हे ॲक्च्युली डॉक्टर सांगतात. तुम्ही कुठल्याही डॉक्टरांना जाऊन जर स्ट्रेस म्हणजे हेअरफॉलबद्दल विचारलं आणि तर ते तुम्हाला नक्की हे विचारतील की तुम्हाला स्ट्रेस आला होता का, आणि तो स्ट्रेस 2 ते 3 महिन्यांपूर्वी आला होता का. तर ही एक विचित्र फॅक्ट आहे हेअरफॉलबद्दलची. तर तुम्हाला जर का हेअरफॉल होत असेल आणि तुम्हाला समजा वाटत असेल की हा हेअरफॉल तुम्हाला स्ट्रेसमुळे होतो आहे, तर तुमच्या लाईफचा एक मागच्या 2-3 महिन्यांचा आढावा घ्या आणि विचार करा की 2.5 ते 3 महिन्यांपूर्वी तुमच्या लाईफमध्ये अशी काही घटना घडली होती का, किंवा असा काही विचार होता का की जो तुम्हाला त्रास देत होता. आणि मग मोस्ट प्रॉबब्ली जर तसं काही निघून आलं तर मोस्ट प्रॉबब्ली आताचा जो तुमचा हेअरफॉल होतो आहे त्याची शक्यता आहे की तो हेअरफॉल त्या स्ट्रेसमुळे होत असावा. तर असं आहे. आणि दुसरी गोष्ट मी असं म्हणेन की अशी जर का एखादी गोष्ट तुमच्या हाती लागली, म्हणजे तुम्हाला हे जर कळलं की येस म्हणजे असा काहीतरी विचार होता यार जो मला बॉदर करत होता, खूप त्रास देत होता आणि त्याच्यामुळे कदाचित हा माझा हेअरफॉल होत असेल, तर मग एक नेहमी कायम लक्षात ठेवा की आपल्या स्ट्रेसपेक्षा आपले केस जे आहेत ते जास्त महत्त्वाचे आहेत. या 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 जगात अशी कुठलीही गोष्ट नाही आहे, कुठलीही गोष्ट इतकी वर्थ नाही आहे की त्यासाठी आपण आपले केस गमवावेत. सिच्युएशन बदलत असते, लोक येतात जातात, सिच्युएशन्स बदलतात, स्ट्रेस पण येतो जातो. तर स्ट्रेस मॅनेज करावा असं मला वाटतं. कारण कसं आहे की आज स्ट्रेस होणार आहे आणि मग त्या स्ट्रेसमुळे होणार आहे हेअरफॉल, आणि मग त्या हेअरफॉलमुळे पुन्हा स्ट्रेस होणार आहे, आणि मग त्या स्ट्रेसमुळे पुन्हा हेअरफॉल होणार आहे. हेअरफॉल स्ट्रेस, हेअरफॉल स्ट्रेस. तर हा जो आहे म्हणजे स्ट्रेस हेअरफॉल स्ट्रेस हेअरफॉल, तर हे जे आहे हे चक्र अविरत सुरू राहणार आहे. आणि खरं सांगते की कुठल्याही स्ट्रेसपेक्षा हेअरफॉलमुळे होणारा स्ट्रेस हा खूपच त्रासदायक असतो, स्वतःच्या अनुभवांवरून सांगते. आणि पुन्हा एकदा मी हे मेन्शन करते की मला हे कसं कळलं की इकडून तिकडून मी वाचलं होतं, पण मी ज्यावेळेला ॲक्च्युअल माझ्या डॉक्टरकडे गेले, म्हणजे असं ॲक्च्युली काय झालं की मागच्या फेबमध्ये मला काही काही कारणाने खूप टेन्शन आलं होतं. तर फेबमध्ये टेन्शन आलेलं आणि मग 1-2 महिन्यांनी 3 महिन्यांनी ॲक्च्युली तो हेअरफॉल सुरू झाला. आणि एक एप्रिल की मेमध्ये मी डॉक्टरांकडे गेली. त्यावेळेला मला डॉक्टरांनी विचारलं होतं की इतका जो तुला हेअरफॉल होतो आहे तो तुला असं काहीतरी टेन्शन आलं होतं का, 3 महिन्यांपूर्वी टेन्शन आलं होतं का. आणि मला सडनली आठवलं की येस, आपल्याला असं काहीतरी घडलं होतं की ज्यामुळे मला खूप टेन्शन आलेलं होतं. आणि मग मला कळलं की येस, हा जो हेअरफॉल आहे त्या टेन्शनमुळेच असावा. आणि मी त्या क्षणाला डिसाईड केलं की तो 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 ॲक्च्युली जो स्ट्रेस होता ना, तो कोणाशी तरी काहीतरी वादविवाद झाल्यामुळे, भांडण नाही म्हणजे वादविवाद झाल्यामुळे तो स्ट्रेस मला आला होता. आणि मग ज्यावेळेला मला हे रिअलाईज झालं की अरे यार, म्हणजे या व्यक्तीमुळे माझी मानसिक अवस्था डामाडोल तर झालेली आहेच, पण ही व्यक्ती माझे केस पण न्यायला लागली आहे, केस उरबाडायची मागे लागली आहे, आणि कोणीही इतकं वर्थ नाही आहे की ज्याच्यासाठी मी माझे केस गमवावे. आणि त्या क्षणाला मी डिसाईड केलं
की मी या विषयावर पुन्हा स्ट्रेस घेणार नाही आहे आणि सिरियसली सांगते स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी जेवढं काही असेल तेवढं मी ते केलं. म्हणजे तो पर्टिक्युलर स्ट्रेस मॅनेज करायला जेवढं काही असेल ते मी सगळं काही केलं आणि आय एम टेलिंग यू. त्याशिवाय मी बाकीच्या देखील ॲक्च्युली रेमेडीज फॉलो केल्या. पण तुम्हाला सांगते की त्यानंतर माझा जो स्ट्रेस म्हणजे तो जो हेअरफॉल आहे त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये इम्प्रूव्हमेंट झालं आणि हेअरफॉल माझा खूप कमी झाला. त्याच्यामुळे मग मला ते असं वाटलं की ॲक्च्युली ही फॅक्ट आहे आणि ही तुम्हा लोकांसोबत मी शेअर करायला हवी. तर कायम लक्षात ठेवा की स्ट्रेस महत्त्वाचा नाही आहे, केस महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे कुणाहीसाठी आपले केस गमावू नका. हेअरफॉलमुळे येणारा स्ट्रेस हा कुठल्याही स्ट्रेसपेक्षा खूप जास्त असतो. हे असू शकतो म्हणजे आपल्या स्त्रियांसाठी तर डेफिनेटली खूप जास्त असू शकतो. तर ही होती आजची हेअरफॉलबद्दलची एक विचित्र वियर्डची अशी थोडीशी फॅक्ट. याशिवाय देखील फार विचित्र अशा फॅक्ट्स आहेत हेअरफॉलच्या, की जे अशी काही कारणं आहेत की जे हेअरफॉल आपल्याला कॉज करतात पण आपल्याला कळतच नाही की हा जो आपला हेअरफॉल होतो आहे हा कशामुळे होतो आहे. आपलं खाणंपिणं सगळं नीट असतं, आपल्याला स्ट्रेस नसतो, तरी पण हेअरफॉल असू शकतो. तर त्याची काहीतरी अशी विचित्र वियर्ड कारणं असतात. ती मी तुम्हाला येत्या म्हणजे माझा नेक्स्ट जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही ट्यून राहा आणि नक्की हा मला फॉलो करा. माझा व्हिडिओ जो येणार आहे नेक्स्ट त्याला मिस करू नका, कारण त्याच्यामध्ये मी ज्या तुम्हाला काही हेअरफॉलची विचित्र कारणं सांगणार आहेत ती कदाचित तुम्ही देखील आपल्या लाईफमध्ये कळत नकळत त्या गोष्टी करत असाल आणि त्यामुळे तुम्हाला हेअरफॉल होत असेल. तर आपल्या केसांवर जर का प्रेम असेल आणि त्यांना जोपासायचं असेल, हेअरफॉल होऊ द्यायचा नसेल, तर माझ्या पुढच्या व्हिडिओजचे म्हणजे माझा पुढचा व्हिडिओ त्याकरता नक्की बघा. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर याला देखील लाईक करा, चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या टेन्शन घेणाऱ्या समस्त फ्रेंड्सला, फॅमिली मेंबर्सला हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला अजिबात विसरू नका. आणि अशा अनेक छान छान व्हिडिओसाठी बघत राहा अर्बन पाटली. लाल लगा मोडवित आला टांगेवाला, ऐका लाला गाणी गातो लल्ल लल्ल ला, ऐका लाला गाणी गातो लल्ल लल्ल ला.